तर सावित्री नदीवरचा पूल महाड जवळचा वाहून गेलेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये जे लोक बेपत्ता आहेत त्यांची शोध मोहीम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी तिथले स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यांनी काय अधिक माहिती दिली आपण पाहूया। कोण असेल तर बोलो। आपल्याला काय माहिती मिळालेली आहे? आमदार आहे, आपल्याला काय माहिती मिळालेली आहे? अरे रवी मुंडे कुठे आहे? लाईव्ह आहे, लाईव्ह आहे। एक मिनिट, लाईव्ह आहे सर। सध्या काय माहिती आपल्याला? अरे बिपिन दादाला घे नाही। तुम्ही आता पाहताय सकाळपासून की पूर्ण फोर्स इथे मदतीला आलेली आहे, की कुठेही कोणाचीही कमतरता नाही आहे। मिलिटरीचे लोक आलेले आहेत, नौदलाची लोक आलेले आहेत, रिव्हर फायटरची लोक आलेले आहेत। प्रत्येकाच्या परीने प्रत्येकजण आपापल्या परीने शोध मोहीम चालू केलेली आहे। आमची तर सगळे आणि आमचे जेवढे खाडीपट्टीतले जे काही आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना आम्ही अलर्ट केलेला आहे की काही करून आजूबाजूला तुम्ही त्यांच्या परीने, कारण काय आलंय नेहमी समुद्रामध्ये वावरणारे, मासेमारी करणारे, वाळू काढणारे हे जे काही सगळे लोक आहेत त्या लोकांना आम्ही अलर्ट केलेला आहे। त्याप्रमाणे त्यांचीही तिकडची शोध मोहीम चालू आहे की जेणेकरून लवकरात लवकर त्याचा ट्रेस लागावा की काय खरी वस्तूची आहे, किती लोक आहेत, किती गाड्या आहेत। तर त्यासाठी चाललेलं आता पाऊस जर आज थांबला तर अत्यंत बरं होईल, कारण मग पाऊस मोठा आला का परत अडथळा निर्माण होतो, तो होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत। आणि शासनाच्या वतीने आज आता सभागृहामध्ये आमचे काही मंत्रीगण त्याच्यामध्ये निवेदन त्यांनी केलेलं आहे। या बाबतीमध्ये आम्हाला थोड्या वेळामध्ये ते सगळं कळलं जाईल आणि आत्ताच मेसेज आला आहे। पालकमंत्री तर येत आहेत, ते निघालेत, आमच्या पाठोपाठ आहेत आणि मुख्यमंत्री येण्याच्या तयारीत आहेत असं आत्ता कळलेलं आहे। ते कोणी आले आणि नाही आले, परंतु शासनाचं जे काम आहे ते कुठे थांबणार नाही आहे की बाबा कोण येते म्हणून वाट पाहायची, तसं काही नाही आहे। प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या जबाबदारीप्रमाणे काम चालू केलेलं आहे। कुठेही त्याच्यामध्ये खंड नाही आहे, अडथळा नाही आहे। काही महिन्यापूर्वी नॅशनल हायवे अथॉरिटीने इन्स्पेक्शन केलं होतं आणि हा ब्रिजला क्लिअर दिला होता की हा ब्रिज चांगला आहे, अजून उपयोग केला जाऊ शकतो, पण ही घटना घडली। हा चुकीचा आहे का? आपण विषय उचलणार का? अशी जर त्यांनी रिपोर्ट दिला असेल तर चुकीचं आहे, कारण ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्याच वेळेला कळवलं होतं आमची 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आमची जबाबदारी संपलेली आहे, तुम्ही दुसरा पूल तयार करा। दुसरा पूल तयार झालेला आहे। दुसरा पूल तयार झाल्यानंतर त्या गव्हर्नमेंटने तत्काल सरकारने हा पुलाचं डेमोलेशन करणं गरजेचं होतं असं मला वाटतंय, कारण ज्या अर्थी ब्रिटिश सरकारने कळवलं त्या अर्थी ह्या लोकांना कळणं गरजेचं होतं, पण का थांबवलं का नाही त्यात आम्ही चौकशी करू आणि त्याचं पुरेपूर त्याचा इतिहास आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करूया। परंतु जी जबाबदारी आहे ती त्यांनी त्यावेळेला घेणं गरजेचं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे। खूप खूप धन्यवाद। हे स्थानिक आमदार त्यांचं असं म्हणणं आहे की जर नॅशनल हायवे अथॉरिटीने असा क्लिअर दिला आहे हा पूल ब्रिजला तर हा चुकीचा आहे, कारण ब्रिटिश गव्हर्नमेंटने निर्माण केलेला हा पूल 100 वर्ष जुना होता, 70 वर्षापूर्वी, आणि या काळाच्या दरम्यान काही रिकन्स्ट्रक्शन याच्यावर कन्स्ट्रक्शन करण्यात आलेले होते, पण याचा जो बेस होता, फाउंडेशन होता, तो खूप जुना होता आणि म्हणून ही घटना घडली। तर नक्कीच आता या घटनास्थळावर पालकमंत्री आणि मुख्यमंत्री, जसा स्थानिक आमदारने सांगितलं की त्यांच्या येण्याची शक्यता आहे, पण सर्वात मोठा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की ही घटना कशी घडली आणि नंतर सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कधी यश मिळणार, जे लोक पाण्यात वाहून गेले त्यांचा पत्ता कधी लागणार याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यंदा तर निश्चितपणे मृत्युंजयने आपल्याला माहिती दिली की स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आणि स्थानिक नेत्यांच्या मदतीने सुद्धा हे बचाव कार्य कशा पद्धतीने पुढे जात आहे।